हॅलो गाईज. करिअर इन मेडिसिनमध्ये म्हणजे मेडिकलमध्ये करिअर करण्यासाठी कितपत वाव आहे, कसा वाव आहे, त्यात स्पेशलायझेशन कशी करायची याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मेडिसिन हे एक खूप विस्तृत असं क्षेत्र आहे. मेडिसिन मधील करिअर मध्ये फक्त ॲलोपॅथी मधील MBBSच नव्हे तर आयुर्वेदातील BAMS, होमिओपॅथीतील BHMS, युनानीतील BUMS, तिबेटियन मेडिसिन, नॅचरोपॅथी, डेंटिस्ट BDS, नर्सिंग, ॲक्युपेशन थेरपी, फिजिओथेरपी, ऑप्टोमेट्री, स्पीच थेरपी, रेडिओग्राफी, न्यूक्लिअर मेडिसिन, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी आणि व्हेटरनरी डॉक्टर अशा विविध करिअर्सचा अंतर्भाव होतो. आजारी माणसाला आजारातून बरे करण्याच्या कौशल्यामुळे डॉक्टरी व्यवसायाला एक प्रकारचं पावित्र्य प्राप्त झाले आहे. कुठल्याही व्यवसायापेक्षा या व्यवसायाला संपूर्ण जगभर खूप मान मरातब आणि आदर प्राप्त झालेला आहे. या व्यवसायाला खूप मोठा वाव आहे. हा व्यवसाय स्वतःचा दवाखाना किंवा हॉस्पिटल काढून करता येतो. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या, हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या क्षेत्रात संशोधनाला खूप मोठा वाव उपलब्ध असून त्यासाठी परदेशातील विद्यापीठातून मोठमोठ्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. गेल्या काही वर्षात या वैद्यकीय अभ्यासामध्ये विस्तृत अशी वाढ झालेली आहे. हे वैद्यकीय क्षेत्र सतत नवनवीन कल्पनांमुळे आणि तंत्रज्ञानामुळे समृद्ध होत आहे. आज वैद्यकीय क्षेत्रात विशिष्ट क्षेत्रातील स्पेशलायझेशन आणि सुपर स्पेशलायझेशनचे युग अवतरलेले आहे. त्यामुळे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि यशाच्या पायऱ्या चढणे खूपच गुंतागुंतीचे आणि कठीण झालं आहे. असं असलं तरी मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आणि विविध प्रकारच्या संधी निर्माण झालेल्या दिसतात. पूर्वी रोग निदान आणि त्यावर उपचार एकटा जनरल प्रॅक्टिशनर करीत असे, पण आता हे सर्व विविध तज्ञांमध्ये स्पेशलिस्ट मध्ये विभागले गेले असून त्याचे परिणामही चांगले येताना दिसतात. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना या व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी स्पेशलायझेशन करणे अनिवार्य आहे. वैद्यकीय क्षेत्रात ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा अनेक शाखा आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी केवळ 12वी सायन्सच्या परीक्षेत उत्तम गुण, प्रवेश परीक्षेत उत्तम स्कोअर आणि फक्त मेडिकलला प्रवेश मिळवून भागणार नाही. तुम्हाला रुग्णांची सेवा करण्याची मनापासून आवड हवी, शरीर प्रकृती धडधाकट हवी, तुमच्याजवळ अधिक परिश्रम करण्याची खूप वेळ आणि कधीही वेळी अवेळी काम करण्याचा उत्साह, शक्तीही हवी. उत्तम स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास हा तर या व्यवसायाचा आत्मा आहे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, सारासार विवेक, निर्णय क्षमता, दयाद्र वृत्ती, धीर धरण्याची क्षमता, स्वनियंत्रण, सतत आनंदी राहण्याचं कसब इत्यादी गुण जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही नक्कीच यशस्वी डॉक्टर होऊ शकाल. या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर त्यात विशेष प्रावीण्य म्हणजे स्पेशलायझेशन संपादन करण्यासाठी कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, सर्जरी, गायनेकॉलॉजी, डर्मॅटॉलॉजी, सायकियाट्री इत्यादी सारखी पुढील प्रमाणे अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. जनरल मेडिसिन प्रॅक्टिशनर साधारणपणे फॅमिली डॉक्टर म्हणून काम करतात. हल्ली फॅमिली डॉक्टर ही संकल्पना लोप पावत चालली असली तरी त्याचे महत्व कमी होत नाही. हे डॉक्टर्स दैनंदिन स्वरूपाचे आणि किरकोळ आजार यावर उपचार करतात. ज्यावेळी रोगाचे निदान करता येत नाही त्यावेळी ते पेशंटला स्पेशलिस्टकडे जाण्यास सल्ला देतात. यासाठी पात्रता लागते ती म्हणजे MBBS ची पदवी आणि जनरल मेडिसिन मधील 3 वर्षाचा MD चा कोर्स किंवा मेडिसिन मधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. दुसरं स्पेशलायझेशन आहे ॲनेस्थॉलॉजिस्ट. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ICU मधील पेशंटला वेदनानाशक औषध देणे, लेबर रूम मधील बाळंतपणासाठी आलेल्या स्त्रिया आणि ज्यांना खूप जुन्या वेदनांचा त्रास होतो त्यांना ऑपरेशनची प्रक्रिया रुग्णाच्या दृष्टीने वेदनारहित होण्यासाठी भूल देणारे हे डॉक्टर मदत करतात. ऑपरेशनच्या वेळी जाणवणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी योग्य त्या औषधाचा योग्य त्या प्रमाणात डोस किंवा इंजेक्शन पेशंटला देणे, ऑपरेशनच्या वेळी पेशंटचा हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर, ब्लड प्रेशर, श्वासोच्छवास इत्यादी देखरेख करणे इत्यादी कामे ॲनेस्थॉलॉजिस्ट करतात. जनरल सर्जरी
शरीराच्या सर्व इंद्रियांच्या ऑपरेशनसाठी या डॉक्टरने तज्ञ प्रशिक्षण घेतलेले असते. हे सर्जन नंतर पुन्हा विशिष्ट इंद्रियाच्या ऑपरेशन मध्ये प्रावीण्य स्पेशलायझेशन मिळवतात. ऑपरेशन करणे आणि ऑपरेशन नंतर रुग्णाची काळजी घेणे हा सर्जनचा हायली डेव्हलप्ड गुण असतो. यासाठी पात्रता लागते MBBS ची पदवी आधी 3 वर्षाचा MS चा कोर्स. नेक्स्ट पेडियाट्रिक्स, मुलांच्या आजाराचा स्पेशालिस्ट. ते मुलांच्या आजारावरील मेडिसिन, रोग निदान आणि उपचार यात तज्ज्ञ असतात. पात्रता MBBS ची पदवी आणि 3 वर्षाचा पेडियाट्रिक्स मधील MD कोर्स. पुढचं स्पेशलिस्ट कार्डिओलॉजिस्ट. हे हृदयविकार आणि ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम मधील स्पेशालिस्ट असतात. पात्रता लागते MBBS अधिक 3 वर्षाची कार्डिओथोरॅसिस सर्जरीची MS ही पदव्युत्तर पदवी. ऑब्स्टेरिक्स गायनाकॉलॉजिस्ट. स्त्रियांच्या पुनरुत्पत्ती सिस्टीम संदर्भातील आजाराचे निदान आणि त्यावरील उपचार यात हे तज्ज्ञ असतात. स्त्रियांच्या बाळंतपणात काळजी घेण्याची ते काम करतात. तसेच स्त्रियांचे पाळी, हार्मोन, कुटुंबनियोजन, वांझपणा इत्यादी बाबतीतही उपचार करतात. ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, हार्मोन डिसऑर्डर इत्यादी उपचार करतात. पात्रता MBBS अधिक ॲबेस्टिक्स आणि गायनाकॉलॉजी मधील MS पदवी. न्यूरोलॉजिस्ट. मेंदू आणि मज्जासंस्था या संबंधातील आजार, अनियमितता इत्यादी आजारावर न्यूरोलॉजिस्ट उपचार करतात. यासाठी पात्रता MBBS अधिक न्यूरोलॉजिस्ट मध्ये MS. नेक्स्ट डर्मॅटॉलॉजिस्ट. त्वचेशी संबंधित आजारावर डर्मॅटॉलॉजिस्ट उपचार करतात. पात्रता MBBS अधिक डर्मॅटॉलॉजी मधील MD. पुढचं स्पेशलायझेशन गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. लिव्हर, पोट, आतडी, स्वादुपिंड, पित्ताशय, गुदद्वार इत्यादी संबंधित आजारांचे निरीक्षण, निदान आणि त्यावर उपचार हे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट करतात. पात्रता MBBS आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी मधील MS किंवा MD. ऑफ्थाल्मॉलॉजिस्ट डोळ्यांशी संबंधित आजारावर हे स्पेशलिस्ट उपचार करतात. पात्रता MBBS ऑफ्थाल्मॉलॉजीतील MD किंवा MS. हेप्टॉलॉजिस्ट हेही गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टच असतात, परंतु लिव्हरच्या आजार संबंधित स्पेशलिस्ट असतात. पात्रता MBBS अधिक गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट विथ स्पेशलायझेशन इन ट्रीटमेंट ऑफ लिव्हर डिसीजेस मधील MD. ENT स्पेशलिस्ट कान, नाक, घसा तज्ज्ञ. कान, नाक, घसा संबंधीतील आजारावर हे तज्ज्ञ उपचार करतात. पात्रता MBBS अधिक ENT सर्जरी मधील MS. पुढे सायकॅट्रिस्ट मानसिक असमतोल आणि त्या संदर्भातील आजारावर हे स्पेशलिस्ट उपचार करतात. प्रथमदर्शनी हे मेंटल हेल्थ फिजिशियन असतात. सायको अनालिसिस, सायकोथेरपीद्वारे पेशंटशी वैयक्तिक चर्चा करून मानसिक रोगाचे निदान करून उपचार करतात. यामध्ये पेशंट बरोबर नियमित चर्चा करण्याचा अंतर्भाव असतो. रासायनिक असमतोलामुळे निर्माण झालेल्या मानसिक आजारासाठी हा असमतोल दूर करण्यासाठी काही औषध योजनाही करतात. पात्रता MBBS अधिक सायकॅट्री मधील MD. पुढे पॅथॉलॉजिस्ट हा वेगवेगळ्या आजारामागच्या कारणांची मीमांसा आणि त्यावरील नियंत्रणाची शक्यता याचे विश्लेषण करतात. पात्रता MBBS अधिक पॅथॉलॉजी मधील MD. नेक्स्ट डेंटिस्ट रुग्णाच्या दातासंदर्भात, हिरड्यासंदर्भात आणि तोंडातील काही भाग या संदर्भातील आजाराचे निदान आणि त्यावरील उपचार दंतरोग तज्ज्ञ करीत असतात. त्यासोबतच दातांची, हिरड्यांची काळजी कशी घ्यावी आणि त्यावर परिणाम करणारा आहार सोडून कोणता आहार घ्यावा याबाबतही मार्गदर्शन करतात. डेंटिस्टसाठी पात्रता आहे BDS बॅचलर इन डेंटल सर्जरी. नेक्स्ट जनरल इंटर्निस्ट. विविध आजार ज्यांचा पोट, किडनी, लिव्हर, पचन संस्था यावर परिणाम होतो आहे त्यांचे निदान करून ऑपरेशन शिवाय योग्य ते उपचार देणे ही कार्य जनरल इंटर्निस्ट करतात. रोग निदानासाठी ते विविध पद्धती वापरतात, रुग्णावर उपचार करतात. बहुधा ते वयस्कर रुग्णांवर उपचार करतात. जनरल पेडियाट्रिशियन लहान बालके, मुले, तरुण यांच्यावर हे उपचार करतात. तरुण पेशंटच्या आजाराचे निदान आणि त्यावर उपचारात ते तज्ज्ञ असतात. बहुतेक सर्व पेडियाट्रिशियन्स सामान्य आजार, किरकोळ दुखापती, संसर्गजन्य रोग यावर उपचार करतात. प्रतिबंधक लसी टोचतात.
काही पेडिट्रिशियन्स मुलावरील ऑपरेशन, गंभीर आजार, जुनाट दुखणी यावरही उपचार करण्यात तज्ज्ञ असतात. इतर स्पेशलायझेशन्स: कम्युनिटी मेडिसिन, फिजिओलॉजी, युरोलॉजी, व्हेनेरॉलॉजी म्हणजे गुप्त रोगांचा अभ्यास करणारे शास्त्र, एंडोक्रिनॉलॉजी म्हणजे अंतस्राव, नलिकाविरहित ग्रंथी, हार्मोन्स इत्यादी विषयी अभ्यास करणारे शास्त्र, हेमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचे गुणधर्म, कार्य आणि रोग याविषयी अभ्यास करणारे शास्त्र इत्यादी. यामध्ये संशोधन करून 2 वर्षात PhD करता येते. न जाणं मौलिक संशोधन केले तर तुम्हाला नोबेल प्राइजही मिळू शकते. तुम्ही डॉक्टर हरगोविंद सिंग खुरानाचं नाव ऐकलं नसेलच. डॉक्टर हरगोविंद सिंग खुराना नावावरून तर भारतीय वाटतात ना, पण मित्रांनो ते आता भारतीय राहिलेले नाहीत. आणि ते डॉक्टर जरी असले तरी ते मेडिकल डॉक्टर नाहीत, MBBS नाहीत किंवा MD नाहीत किंवा MS नाहीत, ते PhD चे डॉक्टर आहेत. MSc PhD नाही केलं होतं मायक्रोबायोलॉजी मध्ये, पण त्यांना भारतात नोकरी मिळत नव्हती म्हणून ते अमेरिकेत आपल्या मित्राकडे एक 15 दिवसाचा व्हिसा घेऊन गेले. व्हिसा संपला आणि ते भारतात आले. येताना त्यांचा होल्डॉल तिथल्या रेल्वेमध्ये विसरला. तो आणायला काय परत अमेरिकेला जायचं, परवडणार आहे ते, त्यांनी सोडून दिलं. परंतु तिथल्या रेल्वे कंपनीने त्या होल्डॉलवर लावलेला पत्त्याचा टॅग पाहिला आणि त्या पत्त्यावर तो होल्डॉल खुरानांना, डॉक्टर हरगोविंद सिंग खुरानांना दिल्लीतल्या पत्त्यावर पाठवून दिला. ते पाहून ते चमकले. त्यांनी विचार केला, जर अमेरिकेमध्ये निर्जीव वस्तूला एवढी किंमत देतात तर सजीव माणसाला केवढी किंमत देतील. मग त्यांनी पुन्हा मित्राला कॉन्टॅक्ट केलं आणि म्हणजे 1-1.5 महिन्याचा व्हिसा मला मिळवून दे. मित्राने मिळवून दिला. ते अमेरिकेत गेले आणि काय आश्चर्य, 1 महिन्याच्या आत ते एका विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून नोकरीला लागले. आणि त्याच्या पुढचं आश्चर्य की 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत त्यांना मायक्रोबायोलॉजी मधील नोबेल पुरस्कार मिळाला. वाटलं ना आश्चर्य. पण त्यावेळेस भारतातल्या वर्तमानपत्रात बातमी आली, इंडिया बॉर्न सायंटिस्ट ओन नोबेल प्राइज. नोबेल प्राइज जगातलं सर्वोच्च बहुमान आहे. तर तुम्ही या ठिकाणी या शास्त्रात, या क्षेत्रात मेडिकलच्या संशोधन करायचा विचार करा. बाहेर जा, अमेरिकेत जा, नोबेल प्राइज मिळवा, पण भारतात परत या. आमच्यावर वेळ आणू नका. इंडिया बॉर्न डॉक्टर ओन नोबेल प्राइज. MD, MS, MRCP, MRCतील या सर्व डॉक्टर्सना स्वतःच्या चांगल्या प्रॅक्टिस सोबतच हॉस्पिटल्स, नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक्स, हेल्थ सेंटर, मेडिकल कॉलेजेस, रिसर्च इन्स्टिट्यूट, सरकारी क्षेत्रात, खासगी क्षेत्रात, डिफेन्समध्ये, देशात आणि परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. परदेशात या व्यावसायिकांना मिळणारा सरासरी वार्षिक पगार हा साधारणपणे पुढील प्रमाणे आहे. सगळ्यात जास्त पगार मिळतो तो अॅनेस्थॉलॉजिस्टला. सर्जनपेक्षाही अॅनेस्थॉलॉजिस्टला मिळणारा पगार आहे $2,67,020 म्हणजे साधारण $1,86,90,000. सर्जन्सला $2,55,110 म्हणजे साधारण $1,78,50,000. ऑब्स्ट्रेशियन्स आणि गायनाकॉलॉजिस्टना मिळणारा पगार $2,38,320 म्हणजे साधारण $1,66,60,000. सायकॅट्रिस्टला $2,20,380 म्हणजे साधारण $1,54,00,000. फॅमिली आणि जनरल प्रॅक्टिशनर्सला $2,11,780 म्हणजे $1,48,40,000. इतर फिजिशियन्स आणि सर्जन्स $2,03,880 म्हणजे साधारण $1,52,91,000. जनरल इंटर्निस्ट $1,96,490 म्हणजे $1,47,36,750. जनरल पेडिट्रिशियन्स $1,83,240 म्हणजे साधारण $1,37,43,000. म्हणजे पहा, वरच्या आकड्यावर, या आत्ताच्या आकड्यावरून हे लक्षात येईल की डॉक्टर्सला अमेरिकेमध्ये कमीत कमी पगार $1,00,00,000 मिळतो. सगळ्यांचे पगार पहा आत्ताच्या आकड्यामध्ये 1,00,00,000च्या पुढे आहे. त्याच कमीत कमी आकडा आहे $1,37,43,000 आणि जास्तीत जास्त आकडा आहे $1,86,90,000. 2 कोटी जवळजवळ. जागतिक अंदाजाप्रमाणे या वैद्यक शास्त्राची येत्या 10 वर्षात अजूनही 7% वाढ होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप कसं असतं? फिजिशियन्स आणि सर्जन आजारावर, दुखापतीवर उपचार करतात.
फिजिशियन्स रुग्णांची तपासणी करणे, त्यांची मेडिकल सिस्टीम त्यांची मेडिकल हिस्ट्री लक्षात घेतात, औषधांची शिफारस करतात, विविध टेस्ट करायला सांगतात. या टेस्टच्या आधारावर अभ्यास करून रोगाचे निदान करतात. रुग्णाला योग्य तो आहार, स्वच्छता, प्रतिबंधात्मक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करतात. तर सर्जन्स मोडलेली हाडे, कॅन्सरचे ट्युमर्स, शारीरिक व्यंग, अवयवात निर्माण झालेली विकृती इत्यादीचे ऑपरेशन करतात. एकाच प्रकारची डिग्री असली तरी फिजिशियन्सचे 2 प्रकार पडतात. MD डॉक्टर ऑफ मेडिसिन किंवा मेडिकल डॉक्टर आणि DO डॉक्टर ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसिन DO. आता DO हा प्रकार, ही पदवी आपल्याकडे नाहीये, अमेरिकेमध्ये आहे. हे दोघेही उपचाराची एकच पद्धत वापरतात. औषधाच्या आणि ऑपरेशनच्या बाबतीत दोघेही उपचारासाठी एक पद्धत वापरतात, परंतु DO जास्त भर देतात तो शरीरातील अस्थी आणि स्नायू यांची रचना, प्रतिबंधक औषधे आणि रुग्णाची समग्र काळजी घेणे यावर. हे रुग्णाची प्राथमिक काळजी घेणारे फिजिशियन्स असतात. अर्थातच सर्वच स्पेशालिस्ट ही पद्धत वापरतात. फिजिशियन्स आणि सर्जन्स मुख्यत्वे करून या ड्युटीज पार पाडताना दिसतात. रुग्णांची मेडिकल हिस्ट्री मिळवणे, पेशंटचे आत्ताचे निदान आणि उपचार या संबंधातील चार्ट्स अद्ययावत करणे, नर्सेस किंवा इतर स्टाफना पेशंटच्या विविध टेस्ट घ्यायला सांगणे, टेस्ट रिपोर्टचा अभ्यास करून काही ॲबनॉर्मल आहे का ते पाहणे, उपचाराचे नियोजन करणे, आरोग्याबाबत, आजाराबाबत पेशंटच्या प्रश्नांची उत्तरे देणे, योग्य आहार आणि स्वच्छतेबाबत पेशंटशी चर्चा करून त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणे आणि मदत करणे. सर्जन्स ऑपरेशनद्वारे काही आजारावर, व्यंगावर, विकृतीवर उपचार करतात. वेगवेगळ्या प्रकारची साधने वापरून त्या अवयवामध्ये निर्माण झालेली विकृती, हाडांची दुरुस्ती, दुखापतीमुळे निर्माण झालेल्या शरीरातील पेशींचा विकृतपणा प्रतिबंधात्मक किंवा परिणामकारक ऑपरेशनद्वारे बरे करतात. जरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सर्जन्स हे जनरल सर्जरी करीत असले तरी काही जण विशिष्ट जागेवरच ऑपरेशन करण्यामध्ये तरबेज असतात. या स्पेशालिटीमध्ये अस्थि आणि स्नायूंच्या सिस्टीमची सर्जरी, न्यूरोलॉजिकल सर्जरी, कार्डिओव्हास्क्युलर सर्जरी, प्लॅस्टिक किंवा पुनर्बांधणीची सर्जरी यांचा समावेश होतो. इतर फिजिशियन्स प्रमाणे सर्जन्स ही पेशंटला तपासतात, निदानासंदर्भातील विविध टेस्ट घेतात, त्याचा अर्थ लावतात, पेशंटशी सल्लामसलत करतात आणि मग उपचार पद्धतीचा, ऑपरेशनचा निर्णय घेतात. काही तज्ञ फिजिशियन्स देखील यशस्वी सर्जरी करतात. फिजिशियन्स आणि सर्जन इतर सर्जिकल सर्व स्पेशालिटीमध्ये काम करतात. सर्व स्पेशालिटी आणि सब स्पेशालिटीमध्ये काम करतात. त्यांची पुढील उदाहरणे द्योतक आहे. ॲलर्जिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, डर्मेटॉलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, ऑफ्थॉमॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, एक्स-रे इतर रिपोर्टच्या साहाय्याने निदान करून कॅन्सर सारख्या आजारावर रेडिएशनची ट्रीटमेंट देणे म्हणजे रेडिओलॉजिस्ट. फिजिशियन्स आणि सर्जन यांच्यासाठी आवश्यक गुण आणि कौशल्य. आता हे जे कौशल्य आहे, सॉफ्ट स्किल्स आहेत, हे सगळ्याच व्यवसायात कमी अधिक फरकाने आवश्यक असतात. त्याशिवाय आपण कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. पहिलं आहे संवाद कौशल्य. फिजिशियन आणि सर्जन जवळ उत्कृष्ट संवाद कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. त्यांना पेशंटशी आणि सपोर्ट स्टाफशी चांगल्या प्रकारे संवाद साधता आला पाहिजे. करुणा म्हणजे PT, करोना नव्हे. रुग्णाला खूप वेदना होत असतात, तो आणि त्याचे कुटुंबीय मोठ्या मानसिक ताणाखाली असतात. हे तुम्हाला समजून घेता यायला हवे आणि त्यांच्याशी दयाद्र बुद्धीने वागता यायला हवे. त्यामुळे तुमच्या कीर्तीत देखील निश्चितच भर पडते. तपशिलात जाण्याची वृत्ती. पेशंटला योग्य उपचार आणि औषध मिळणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्हाला त्याच्या आजाराचा, केलेल्या उपचारांचा परिणाम इत्यादी सर्व तपशील समजावून घेता आला पाहिजे. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य पहा, सर्जन्स आणि फिजिशियन्ससाठी हस्तकौशल्य. फिजिशियन्स आणि सर्जन्स खूप नाजूक आणि तेवढ्याच धारदार हाताऱ्याबरोबर काम करीत असतात, पण त्यात जर चूक झाली तर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. करिता तुमचे हस्तकौशल्य सुरेख हवे. ती हातारे तुम्हाला अचूकपणे वापरता यावयास हवी. MBBS करताना हळूहळूची सवय होते. आत्ताच काही घाबरून जाऊ नका, सगळं अंगवळणी पडतं. नेतृत्व कौशल्य. फिजिशियन्सला आपल्या हॉस्पिटलमध्ये इतर व्यावसायिक स्टाफ बरोबर सामंजस्याने वागून त्यांच्याकडून काम करून घेता यावयास हवे.
संघटनात्मक कौशल्य, बिझनेस असो की वैद्यकीय क्षेत्र असो, सर्व रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवले गेले पाहिजे. सर्व संघटना एकत्रित बांधून ठेवता आली पाहिजे. हे कौशल्यही डॉक्टरांना अंगी बाळगावे लागेल. संयम, विशेष उपचाराची गरज असलेल्या रुग्णांबरोबर डॉक्टरांना खूप वेळपर्यंत काम करावे लागते. त्यासाठी डॉक्टरांचा संयम सुटता कामा नये. शारीरिक क्षमता, अपंग किंवा अधू पेशंट्सना हलवताना, कुशीवर वळवताना किंवा इतर शारीरिक काम करताना, ऑपरेशनच्या वेळी खूप वेळ वाकून काम करताना खूप शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते. करिता आपला स्टॅमिना वाढविण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी करावयास हवा. प्रश्न अडचणी सोडवण्याचं कौशल्य, डॉक्टरांना पेशंटच्या लक्षणाची छाननी करून योग्य तो उपचार करावायचा असतो आणि जर पेशंटचे आयुष्य धोक्यात आले असेल तर त्यांना हे सारे विनाविलंब करावं लागतं. ट्रीटमेंट देताना जर काही अडचणी आल्या तर त्यावरही त्वरित उपाययोजना करून पेशंटचा जीव वाचवता आला पाहिजे, अन्यथा बदनामी ठरलेली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ज्या 3 परीक्षा आहेत त्यातील नीट NEET नीट ही परीक्षा सार्वत्रिक आहे आणि अत्यंत महत्वाची आहे. या परीक्षेमध्ये योग्य ते पर्सेंटाईल मिळणं आवश्यक आहे. कट ऑफ पर्सेंटेज पेक्षा जास्त मार्क्स पडले, जास्त स्कोर झाला असेल तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकेल. या नीट या परीक्षेची माहिती, तपशीलवारपणे माहिती मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आवर्जूनपणे पहा. हे व्हिडिओ सगळे युट्यूबवर उपलब्ध आहेत, गुगलवर देखील उपलब्ध आहेत. ते परत एकदा ऐका. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची, काय असतं परीक्षेमध्ये, ते स्वरूप कसं, ही सगळी माहिती मिळेल आणि तुम्हाला MBBS ला ऍडमिशन नक्की मिळेल. ॲलोपॅथीच्या या मेडिकल मधल्या MBBSच्या अभ्यासक्रमाबरोबरच सोबतच तेवढेच महत्वाचे अल्टरनेटिव्ह मेडिसिन, इतर उपचार पद्धती, पर्यायी वैद्यकशास्त्र देखील उपलब्ध आहे. त्यातही करिअरसाठी चांगल्या संधी आहेत. पर्यायी वैद्यकीच्या प्रसारासाठी भारतात कलकत्ता येथे डॉक्टर सुरेश कुमार अग्रवाल यांच्या पुढाकाराने इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिनची स्थापना 1991 साली करण्यात आली. सदर संस्थेला अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी मान्यता दिली आहे. परंतु सदर बोर्ड आता काम करीत नाही. परंतु मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या पत्र क्रमांक MCI 34-1/96-MED/10984 या पत्रानुसार अल्टरनेटिव्ह मेडिसिनची प्रॅक्टिस करण्यासाठी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. भारतात अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या वेगवेगळ्या थेरपीज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी मेडिसिन, तिबेटियन मेडिसिन, नॅचरोपॅथी इत्यादी. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स अँड रिसर्च प्रमाणे अल्टरनेटिव्ह मेडिसिन वेस्टर्न बायो मेडिसिनच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. यातील बऱ्याच पद्धती अमेरिका, इंग्लंड, इतर युरोपियन कंट्रीज, आशियाई देश यामध्ये वापरात आहेत. यामध्ये चायनीज ट्रॅडिशनल मेडिसिन, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, अरोमा थेरपी, आयुर्वेदा, एनर्जी मेडिसिन, हर्बल रेमेडीज, होमिओपॅथी, मसाज मेडिटेशन, नॅचरोपॅथी इत्यादींचा समावेश होतो. या अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या सर्व पद्धतीत बिनविषारी वनस्पती पासून मिळवलेल्या पदार्थांचा, वनस्पतींचा वापर करतात, पण कुठलेच केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे या सर्व औषधांचा शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि त्यामुळेच शरीरात निर्माण झालेले आजार बरे करण्यासाठी त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. आज जगात अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या 1-2 नाही तर एकूण 132 पॅथी आहेत. जसे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, तसं एकूण 132 पॅथी आहेत. तुम्हाला काही, मलाही सगळ्याची नाव माहीत नाहीत. भारताच्या राज्यघटनेच्या आधारावर कलकत्त्याच्या हायकोर्टाने अल्टरनेटिव्ह मेडिसिन कोर्सेसचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या बाजूने आणि पोलीस, भारत सरकारच्या हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या विरोधात स्टेटस कोचा आदेश जारी केला. त्यामुळे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह
मेडिकल सायन्स अँड रिसर्च या संस्थेने असं स्पष्ट केलं आहे की अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांना मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया कडे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आणि त्यात आरोग्य मंत्रालय, पोलीस हे देखील हस्तक्षेप करू शकणार नाहीत. या अल्टरनेटिव्ह मेडिसिन मधील पहिली पॅथी आहे आयुर्वेदा. ऋषी मुनींच्या काळापासून आयुर्वेद ही उपचार पद्धती भारतात अस्तित्वात आहे. जगातील अगदी पहिली सर्जरी इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे सुमारे 2500 ते 3000 वर्षापूर्वी सुश्रुत यांनी भारतात केली, ज्या वेळेपर्यंत आधुनिक वैद्यक शास्त्राचा जन्मही झाला नव्हता. कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरीमध्ये ते निष्णात होते. शिवाय त्यांनी नाकाचा आकार बदलण्याची शस्त्रक्रिया त्यावेळेस केली होती. त्यांना फादर ऑफ सर्जरी आणि फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी मानले जाते. त्यांच्याबद्दल अधिक माहिती wikipedia.org यावर तुम्ही पाहू शकता. त्यांची सुकृत संहिता आजही उपलब्ध आहे. ते त्या काळातही फिजिशियन आणि सर्जन म्हणून मेडिसिन, प्लास्टिक सर्जरी, गायनाकॉलॉजी, ॲबेस्ट्रिक्स आणि डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथाला आयुर्वेदाची गीता, बायबल, कुराण म्हणजे मूलभूत टेक्स्ट समजले जाते. आयुर्वेद हे शास्त्र वात, पित्त, कफ यातील असमतोलाने आजार उद्भवतात या तत्वज्ञानावर आधारित आहे. हे शास्त्र मुख्यत्वे करून रोग निवारक ऐवजी रोग प्रतिबंधात्मक कार्यप्रणालीवर जोर देते. पोटात घ्यावयाच्या औषधाशिवाय ते त्यामध्ये उत्साहवर्धक आणि शरीराच्या पुनरुत्थान करणारे विशेष मसाज आणि हर्बल बाथचा पुरस्कार करते. नॅचरोपॅथीचा आयुर्वेदाशी जवळचा संबंध आहे. कृत्रिम उपायाऐवजी नैसर्गिक अन्न, नैसर्गिक उपचार आणि निसर्गाशी तादात्म्य ठेवणारे राहणीमान याचा पुरस्कार आयुर्वेद करते. सुश्रुत संहितेबरोबरच चरक संहिता, अष्टांग हृदय हे देखील आयुर्वेदाचे पुरातन काळापासून चालत आलेले प्रमाण ग्रंथ मानले जातात. आयुर्वेदीय वैद्यकीय शास्त्रामध्ये जर करिअर करायचे असेल तर तुमचा प्रवेश प्रथम BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या पदवीच्या प्राप्तीपासून होईल. हा अभ्यासक्रम मेडिकलचाच आहे. MBBS प्रमाणेच वैद्यकीय स्वतंत्र व्यवसाय करता येतो. MBBS हा कोर्स ॲलोपॅथीचा असून BAMS हा कोर्स आयुर्वेदिक पॅथीचा आहे. ॲलोपॅथीचा असाही अर्थ सांगितला जातो की रोग विकृतीहून भिन्न विकार उत्पन्न करून रोग बरे करण्याची उपचार पद्धती म्हणजे ॲलोपॅथी. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की ॲलोपॅथीच्या उपचाराने खूप वेगाने शरीर मूळ पदावर येते. हे काही अंशी खरे असले तरी आयुर्वेद उपचार पद्धतीने काही विशिष्ट कारणामुळे शरीर मूळ पदावर यावयास विलंब लागत असला तरी जी भरपाई होते ती मात्र कायम स्वरूपाची असते. BAMS ह्या कोर्सचे भारतातच नव्हे तर भारताबाहेरही चांगलं नाव आहे. हा कोर्स 5 वर्ष 6 महिने मुदतीचा असून प्रवेश घेण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सह 12वी, इंग्रजीचं ज्ञान, इंग्रजी भाषा सक्तीचा विषय हवा. त्याचबरोबर NEET नीट या राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पात्र कट ऑफ पर्सेंटाईल मिळवणे आवश्यक आहे. तर नीट बद्दल मगाशी उल्लेख केला, तर परत सांगतो की याबद्दलची माहिती आपण स्वतंत्र व्हिडिओत पाहिलेली आहे. तो व्हिडिओ पहा, मग नीट बद्दलची माहिती नीट कळेल. नेक्स्ट नवीन ब्रँच आहे मेडिसिनचीच, होमिओपॅथी. होमिओपॅथीचे उगमस्थान आहे जर्मनी. होमिओपॅथीचा विकास ॲटम, मॉलिक्यूल आणि बेसिक केमिस्ट्रीच्या ज्ञानाच्याही आधी झालेला आहे. 1796 मध्ये सॅम्युएल हॅनिमन यांनी याची सुरुवात केली. यामध्ये पेशंटचे व्यक्तिमत्व आणि आजाराची लक्षणे या दोन्हीला समान महत्व देऊन संपूर्ण उपचार पद्धती वापरली जाते. ॲलर्जीच्या उपचारासाठी होमिओपॅथी खूपच परिणामकारक कार्य करते. या पद्धतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेल्या औषधांच्या सूक्ष्म प्रमाणातील सेवनाने रोग बरे केले जातात. ही सुरक्षित आणि साईड इफेक्ट नसलेली पद्धती आहे. होमिओपॅथी शरीराच्या नैसर्गिक रोग प्रतिकार शक्तींना उत्तेजित करते किंवा आजाराच्या मुळावरच आघात करते. BHMS
बॅचलर इन होमिओपॅथी अँड सर्जरी, होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. हा एक मेडिकलचाच कोर्स आहे. प्रवेशासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्रजी 50% गुण मिळून 12वी उत्तीर्ण, शिवाय सोबत नीट आणि ते अजून एक पर्याय पण नीट शिवाय होमिओपॅथीसाठी राज्य पातळीवर प्रवेश परीक्षा. या दोन्हीपैकी एक योग्य त्या कोर्स पूर्ण केली हवी. या कोर्सची मुदत 5 वर्ष 6 महिने आहे आणि वय किमान 17 वर्ष पूर्ण झालेले हवेत. पुढची वैद्यकीय शाखा आहे युनानी मेडिसिन. युनानी मेडिसिनचा उगम अरबस्थानात झाला. युनानी मेडिसिनचा पाया हिपोक्रेटसच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. हिपोक्रेटसचं नाव ऐकलेलं आहे. हिपोक्रेटसला आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा जनक समजलं जातं. या तत्वज्ञानाप्रमाणे चांगले आरोग्य हे मूलतत्वांच्या म्हणजे एलिमेंट्स मधील समतोलावर अवलंबून आहे. तसेच मानवाच्या शरीराच्या रचनेतील एक वाक्यतेवर अवलंबून असते. या उपचार पद्धतीत जडीबुटी, आहार नियंत्रण, शारीरिक व्यायाम आणि काही प्राणीजन्य औषधांचा समावेश असतो. BUMS बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी हा अभ्यासक्रम इतर वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणेच असतो. इतर पॅथीप्रमाणे BUMS करणाऱ्यांना स्वतंत्र प्रॅक्टिस करता येते. शिवाय युनानी औषध निर्मात्या कंपन्या, युनानी मेडिसिनच्या शिक्षण संस्था यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. हा कोर्स 5.5 वर्ष असून युनानी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी उत्तीर्ण आणि नीट परीक्षेत योग्य तो स्कोर अपेक्षित आहे. तिबेटियन मेडिसिन, पुढची शाखा मेडिसिनची. तिबेटियन मेडिसिन ही वैद्यकीय शाखा तिबेटियन, चायनीज आणि पर्शियन मेडिसिनचं एकत्रीकरण आहे. भारतात आज तिबेटियन मेडिसिन आणि ॲस्ट्रो इन्स्टिट्यूटच्या 32 शाखा आहेत. तर दिल्लीत कायमचे क्लिनिक सेटअप केलेलं आहे. तिबेटियन मेडिसिन मध्ये जडीबुटी, फुले, फळे, खनिज पदार्थ आणि धातुजन्य पदार्थ यापासून बनवलेल्या औषधाद्वारे उपचार केले जातात. त्याचबरोबर ॲक्युप्रेशर आणि मसाजचाही उपयोग केला जातो. तिबेटियन मेडिसिनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला नीटची गरज नाही. 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी उत्तीर्ण आणि वय वर्ष 25 पूर्ण आणि त्या कॉलेजची लेखी परीक्षा 100 मार्काची होईल. त्या परीक्षेमध्ये किमान 50% मार्क्स मिळायला हवेत आणि त्या मार्कांवर मिळालेल्या मार्काच्या आधारावर प्रवेश दिले जातात. पुढची पॅथी आहे पण नॅचरोपॅथी. शरीर स्वतःच सुपर नॅचरल पॉवरमुळे आजार बरे करते. या तत्वज्ञानावर नॅचरोपॅथी उभी राहिलेली आहे. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ही चायनीज मेडिसिन मधील एक थेरपी आहे. क्वी या सुपर नॅचरल पॉवर या विश्वात आणि मानवाच्या शरीरात ही वाहत असते या तत्वज्ञानावर आधारित आहे. शरीरातील रक्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे आजार निर्माण होतात आणि त्यासाठी ॲस्ट्रॉलॉजीचाही विचार करून शरीराच्या विशिष्ट भागावर दाब दिला जातो किंवा सुया टोचल्या जातात आणि आजार बरे होतील म्हणून प्रयत्न केला जातो आणि याबद्दल खूपच सकारात्मक अनुभव अनेक जणांचा आहे. ऑर्थोडोंटिस्ट दात सरळ करणे याशी संबंधित. पेडियाट्रिक डेंटिस्ट मुलांच्या दातांच्या आजाराशी संबंधित. पेरिओडॉन्टिस्ट दातांना आधार देणाऱ्या हिरड्या आणि हाडांशी संबंधित. प्रोस्थोडोंटिक्स कृत्रिम दात तयार करण्याशी संबंधित. एंडोडोंटिक्स रूट कॅनॉलशी संबंधित स्पेशलायझेशन. ओरल पॅथॉलॉजी तोंडाच्या आजाराशी संबंधित रोग निदान. दातांच्या डॉक्टरांच्या कामात आजारी दात आणि हिरड्या यावर उपचार करणे. दुरुस्त करताना येणारे खराब झालेले दात काढून टाकणे. वेदनादायक दातांच्या पोकळ्या भरून काढणे. तोंडाचे आणि जबड्याचे ऑपरेशन करणे. दातांना सरळ करणे, एका लाईन मध्ये आणणे, दातांच्या कवळ्या तयार करणे आणि बसवणे इत्यादीचा समावेश होतो. दातांच्या डॉक्टरसाठी स्वतंत्र व्यवसायास जगभर मोठा वाव उपलब्ध आहे. तसेच मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये, पॉलिक्लिनिक्समध्ये नोकऱ्याही उपलब्ध आहेत. दातांचा डॉक्टर होण्यासाठी
तुम्हाला किमान BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी ही पदवी मिळवावी लागेल. BDS हा सुमारे 4 वर्ष मुदतीचा आणि 1 वर्ष इंटर्नशिपचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर MDS हा पेरिडोंटॉलॉजी, ओरल मेडिसिन, रेडिओलॉजी, ऑर्थोडोंटिस्ट्रिया, ऑपरेटिव्ह डेंटिस्ट्री, ओरल सर्जरी, पेरिडोंटिक्स, प्रोस्थेटिक डेंटिस्ट्री, ओरल पॅथॉलॉजी, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी इत्यादी स्पेशलायझेशनसह हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. BDSच्या प्रवेशासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी उत्तीर्ण आणि सोबत राष्ट्रीय पातळीवरील नीट NEET नीट ही परीक्षा. या कोर्ससाठी वय 17 वर्ष पूर्ण हवं, परंतु जास्तीत जास्त 25 वर्ष अशी मर्यादा आहे. ST साठी 30 वर्षाची सवलत आहे. 12वीचे मार्क्स खुल्या वर्गासाठी 50%, तर राखीव जागांसाठी 40% आहे. नीट प्रवेश परीक्षेत चांगला स्कोअर हवा आहे. काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेत मिळवलेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो. काउन्सिलिंगसाठी अर्ज भरताना पसंतीच्या कॉलेजची नावे उतरत्या क्रमाने भरावीत. सीट अलॉट झाल्यावर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर दिले जातं. त्याच्या आधारावर संबंधित कॉलेजमध्ये दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा लागतो. मेडिकलची पुढची शाखा आहे नर्सिंग. नर्सिंग ही एक उदात्त करिअर आहे. ज्यांना मेडिकलला प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी मेडिकल क्षेत्रात जाण्याचा हा दुसरा मार्ग आहे. अशा दृष्टीने या करिअरकडे पाहिलं जात नाही, हे लक्षात ठेवा. काहींना वाटतं MBBS ला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून नर्सिंगला गेले, तसं नाहीये. आजच्या युगात पॅरामेडिकल मधील नर्सिंग ही एक अत्यंत महत्वाची आणि आघाडीची शाखा आहे. परिणामकारक शुश्रूषा करण्यासाठी प्रशिक्षित नर्सेसना खूप मोठी मागणी आहे. नर्सेसना डॉक्टर आणि रुग्ण यामधील एक महत्वाचा आणि आदराचा दुवा मानलं जातं. नर्सिंग क्षेत्रात स्त्रियांच्या बरोबरच पुरुषांनाही करिअर करण्यास वाव आहे आणि त्यांना भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नर्सिंग बद्दल विचार करणाऱ्या कुणाच्याही मनात द लेडी विथ लॅम्प अशी मोठी आदरयुक्त प्रतिमा उभी राहते. कोण आहे लेडी विथ लॅम्प? काही कल्पना आहे? नाइटिंगेल 1820 ते 1910. ही काळाच्या बंधनापलीकडे सदा सर्व काळ महान समजली जाते. तिच्या नवनिर्माण कल्पनेमुळं केमियन युद्धाच्या वेळी सैनिकांचा मृत्यूदर नाट्यमयरित्या 42% 2% आला होता. नर्सेसना हॉस्पिटलमधील सुपरविजन, व्यवस्थापन, जनसंपर्क जबाबदारी खांद्यावर घ्याव्या लागतात. या क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमचे स्वतःचे आरोग्य चांगलं हवं, प्रकृती धडधाकट हवी, रुग्णाबद्दल तुम्हाला कळवळा असला पाहिजे, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात दया असायला हवी, वैद्यक क्षेत्राबद्दल आवड हवी, लवचिकता, धीर आणि सर्व प्रकारच्या लोकात मिसळण्याची कुवत, भावनेच्या पुरात वाहून न जाता आजारी व्यक्ती आणि इतर यांच्याबरोबर आपुलकीने वागण्याची प्रवृत्ती, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, जबाबदारीची जाणीव, खूप कष्ट करण्याची तयारी, इतरांबरोबर काम करण्याची तयारी, सदा प्रसन्न वृत्ती हे गुण तुम्हाला अंगी बांधवावे लागतील. असे नेहमी म्हटले जाते की नर्सिंग ही केवळ व्यवसाय, प्रोफेशन नाही तर पेशा, व्होकेशन सुद्धा आहे. डॉक्टरांच्या नंतर रुग्णाचा आधार म्हणजे नर्स. स्त्रियांच्या ममत्वामुळे, दुसऱ्याची काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांचे नर्सिंगच्या व्यवसायात अधिराज्य आहे. जरी नर्सिंग हा खूप जुना व्यवसाय असला तरी त्याला खूप महत्व प्राप्त झालेले आहे. ते इंग्लंडमधील महान फ्लोरेन्स नाइटिंगेल या नर्सच्या कामामुळे. त्यामुळेच आधुनिक नर्सिंगचे जनकत्व तिच्याकडे जाते. आजारावर देखरेख ठेवणे, ठराविक वेळेस नियोजित औषधे देणे, स्पेशालिस्ट डॉक्टर्सना मदत करणे, ऑपरेशन थिएटर आणि क्लिनिक लॅब्स मध्ये उपकरणांची, हाताऱ्यांची, साधनांची मांडणी करणे ही जरी नर्सची मूळ कामे असली तरी मिडवायफरी, कार्डियाक केअर, इंटेन्सिव्ह केअर, लहान पेशंटची काळजी घेणे म्हणजे लहान मुलांची काळजी घेणे इत्यादी क्षेत्रात स्पेशलायझेशन करताना दिसतात. नर्स होण्यासाठी 3 मार्ग उपलब्ध आहेत. ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी म्हणजे ANM, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी GNM आणि BSc नर्सिंग. BSc नर्सिंग ही 12वी PCB नंतर 3 ते 4 वर्षाची पदवी मिळवून
जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग हे नर्सिंग होण्याचे आणि नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चांगला कोर्स आहे. प्रत्येक राज्यामध्ये सर्टिफाईड नर्सेसच्या नोंदणीची स्वतंत्र कौन्सिल आहे. ज्यावेळी तुम्हाला नर्सिंग कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळेल त्यावेळी तुम्ही त्वरित स्वतःहून आपलं नाव आपल्या राज्याच्या नर्सिंग कौन्सिलकडे नोंदवायच हवे. नर्सिंगची पदवी किंवा डिप्लोमा मिळवल्यानंतर तुम्ही पुढीलपैकी कुठल्याही एका क्षेत्रातील स्पेशलायझेशन चा 1 वर्षाचा डिप्लोमा करणं उपयोगी ठरतो. क्रिटिकल केअर नर्सिंग किंवा न्यूरो नर्सिंग किंवा ऑपरेशन रूम नर्सिंग, प्रॅक्टिशनर इन मिडवायफरी, नर्सिंग एज्युकेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन, कार्डिओथोरॅसिस नर्सिंग, इमर्जन्सी अँड डिसॅस्टर नर्सिंग, ऑन्कोलॉजी नर्सिंग, न्यूनाटाल नर्सिंग, ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन नर्सिंग, सायकॅट्रिक नर्सिंग. या कोर्सची फी देखील सरकारी आणि एडेड कॉलेजमध्ये परवडण्यासारखी असते. खाजगी कॉलेजमध्ये साधारणपणे वर्षाला 50,000 ते 1,80,000 फी असते. त्याचप्रमाणे खाजगी जीएनएम संस्थेत वर्षाची फी 50,000 ते 1,40,000 असते. नर्सेस कधीही बेरोजगार राहत नाहीत. त्यांना खाजगी आणि शासकीय हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, इंडस्ट्रीज, आरोग्य भवन म्हणजे सॅनिटोरियम, आर्म्ड फोर्सेस मध्ये सहज नोकरी मिळू शकते. तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि इतर नर्सिंग संस्थांमध्ये ही नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. अगदी एएनएम कोर्स पूर्ण केलेल्या नर्सेसही प्राथमिक आरोग्य कामगार म्हणून भारतभर पसरलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करू शकतात. नर्सेसला नर्सिंग स्कूलमध्ये शिकवण्याचे काम नर्सेसला करता येते. शिवाय स्वतंत्ररित्या आपल्या स्वतःच्या अटी आणि शर्ती अधीन राहून त्या काम करू शकतात. नुकत्याच नर्सिंग कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या नर्सेसना दरमहा साधारण 10,000 ते 15,000 पगार मिळतो. थोड्या अनुभवानंतर दरमहा 20,000 ते 40,000 आणि खूप अनुभव झाल्यानंतर दरमहा 50,000 ते 70,000 पण पगार मिळू शकतो. जर तुम्ही अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि गल्फमध्ये नोकरी मिळवू शकला तर तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही एवढा मोठा पगार मिळेल. अमेरिकेत साधारणपणे वर्षाला सर्वात जास्त पगार कॅलिफोर्निया राज्यात सरासरी $1,70,000 म्हणजे $74,90,000 तर सगळ्यात कमी मिसिसिपी राज्यात $58,000 म्हणजे $41,60,000 पगार मिळतो. हे पगाराचे आकडे 2019 मधले आहेत. यात वाढ होऊ शकते. वाढती लोकसंख्या आणि चांगल्या आरोग्य सेवेच्या गरजेमुळे भारतातील नर्सेसची मागणी खूप मोठी आहे आणि कधीही न संपणारी आहे. आज भारतात फक्त 4 लाख नर्सेस कार्यरत आहे, पण गरज मात्र त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळेच विवाहित स्त्रियांना देखील नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो. बीएससी नर्सिंग च्या प्रवेशासाठी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्रजीसह 12वी परीक्षा 45% गुणांसह उत्तीर्ण असणं, वय 17 वर्ष पूर्ण असणं आणि राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत चांगला स्कोर याचा उपयोग भारतातील सर्व नर्सिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी होतो. या नीट शिवाय ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस दिल्ली यांच्याकडूनही AIIMS नर्सिंगच्या कॉलेजेसमधील प्रवेशासाठी वेगळी प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. तसेच आर्म्ड फोर्सेस नर्सिंग मेडिकल कॉलेजमध्ये अविवाहित 17 ते 24 वयाच्या दरम्यान आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्रजी या विषयात 12वी उत्तीर्ण असणाऱ्या मुलींना प्रवेश दिला जातो. त्यांना एक लेखी परीक्षा द्यावी लागते. मेडिकल टेस्ट नंतर आर्म्ड फोर्सेसमध्ये 5 वर्ष नोकरी करण्याचा बॉन्ड लिहून द्यावा लागतो. CGFNS भारतात ज्यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि ज्या रजिस्टर्ड नर्सेस आहेत त्यांना अमेरिकेत प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स मिळवावं लागतं आणि ते लायसन्स मिळवण्यासाठी तिथली NCLEX-RN ही परीक्षा द्यावी लागते. पण ती परीक्षा देण्यापूर्वी त्यांना ही CGFNS ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा 1 दिवसाची असते आणि त्यात तुमच्या नर्सिंगच्या म्हणजे बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम परीक्षेच्या सर्टिफिकेटची छाननी केली जाते. तुमचे नर्सिंगचे ज्ञान आणि तुमचे इंग्रजीचे ज्ञान तपासले जाते आणि त्यात उत्तीर्ण झाला की तुम्हाला CGFNS सर्टिफिकेट दिले जाते आणि त्या आधारावर तुम्हाला अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये नर्सिंगचे नोकरी मिळून एक उत्कृष्ट करिअर घडवता येऊ शकते. पगार खूप असतात हे मगाशी मी सांगितलेलंच आहे. पॅरामेडिकल्स म्हणजे रुग्णसेवा ही शाखा देखील अत्यंत महत्वाची आहे.
त्यामध्ये करिअर्सला वाव आहे. पॅरामेडिकल्सला भारतात खूप मोठी मागणी आहे. पगारही चांगले मिळतात. पॅरामेडिकल म्हणजे रुग्णसेवा. नर्सिंग देखील पॅरामेडिकल्स मध्येच येते. पॅरामेडिकल अभ्यासक्रमात एक्स-रे टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, फिजिओथेरपी, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक इंजिनिअरिंग, क्रिटिकल चाइल्ड डेव्हलपमेंट इत्यादीमध्ये प्रशिक्षण मिळते. पॅरामेडिकलच्या कोर्सेससाठी पात्रता 12वी सायन्स उत्तीर्ण, पदवीसाठी 50% गुणांसह, तर डिप्लोमासाठी मार्कांची अट नाही. हे अभ्यासक्रम पदवी, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रम फक्त 3 ते 5 वर्षाचे, डिप्लोमा अभ्यासक्रम 2 वर्षाचे, तर सर्टिफिकेट कोर्सेस साधारण 1 वर्षाचे आहेत. काही कॉलेजेस, संस्था नीट परीक्षेतील स्कोअरच्या आधारावर प्रवेश देतात. काही कॉलेजेस स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात, तर काही संस्था 12वीच्या मार्काच्या आधारावर प्रवेश देतात. तसं पाहिलं तर या कोर्सेससाठी प्रवेश परीक्षेची सक्ती नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांना हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, सायकॅट्रिकल क्लिनिक्स, रिहॅबिलिटेशन सेंटर्स, पॉलिक्लिनिक्स, डायग्नॉस्टिक सेंटर्स येथे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच फार्मास्युटिकल कंपन्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात आणि मोठमोठ्या लॅबोरेटरीजमध्येही नोकरीच्या संधी आहेत. पॅरामेडिकल्समध्ये पुढील अभ्यासक्रमांचा समावेश होतो. BSc ऑक्युपेशनल थेरपी 3 ते 5 वर्ष. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अपंग आधू झालेल्या रुग्णांना योग्य ती ट्रीटमेंट देऊन त्यांना सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगण्यास सहाय्य करणे हा या व्यवसायाचा उद्देश आहे ऑक्युपेशन थेरपीचा. BSc फिजिओथेरपी 3 ते 4 वर्ष. अपघातामुळे, आजारपणामुळे, जन्मदोषामुळे ज्या रुग्णात अपंगत्व आले आहे, आधूपणा आलेला आहे, त्यांना त्यांची गेलेली कार्यक्षमता पुनश्च प्राप्त करून देण्यासाठी या व्यवसायाचा उपयोग होतो. स्पोर्ट्स मेडिसिन, कार्डियाक थेरपी, पेडियाट्रिक थेरपी, सायकोथेरपी इत्यादी विकारांनी त्रस्त असलेल्या पोलिओग्रस्त लहान मुले, खेळाडू, वृद्ध व्यक्ती, कारखान्यातील कामगार यांना या रुग्णांना दिलासा देणारा हा व्यवसाय आहे. BSc ऑप्टोमेट्री, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने दृष्टीबरोबर डोळ्यांच्या विकारावर उपचार करणे यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी ठरतो. BSc प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक इंजिनिअरिंग 3 वर्ष. कृत्रिम अवयवांच्या साहाय्याने शरीरातील अवयवांची भरपाई करणे. इंजिनिअरिंग शास्त्राचा मेडिकल सायन्समध्ये उपयोग करून कृत्रिम अवयवांचे डिझायनिंग आणि निर्मिती शिकवणारा हा अभ्यासक्रम आहे. BSc स्पीच थेरपी अँड हिअरिंग 3 वर्ष. बोलणे आणि ऐकणे यातील अकार्यक्षमता दूर करून रुग्णांना त्यांच्या ऐकण्या बोलण्यातील पूर्वीची कार्यक्षमता पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी पडणारा हा व्यावसायिक आहे. DMLT 2 वर्षाचा कोर्स आहे. 12वी सायन्स 75% गुणासह. पॅथॉलॉजी मधील उपयुक्त अभ्यासक्रम हॉस्पिटल्समध्ये, मेडिकल लॅबोरेटरीजमध्ये नोकरी मिळवण्यास तसेच स्वतंत्र व्यवसाय करण्यास वाव आहे. याबरोबरच BSc ऑर्थॉल्मिक टेक्नॉलॉजी, रेडिओग्राफी, न्यूक्लिअर मेडिसिन, ऑपरेशनल थिएटर टेक्नॉलॉजी, रिस्पायरेटर थेरपी, नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, मेडिकल इमेजिंग, ॲनेस्थेशिया या संदर्भातले अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. व्हेटरनरियन म्हणजे हे व्हेटरनरियन सर्जन आणि व्हेटरनरी फिजिशियन म्हणूनही ओळखले जातात. विविध प्राण्यांच्या विविध आजारावर, जखमावर, दुखापतीवर कुत्रा, मांजर, पक्षी इत्यादी लहान प्राण्यापासून ते बैल, गाय असे शेतीशी संबंधित मोठे प्राणी, पाळीव प्राण्याबरोबर जंगलात राहणारे प्राणी अशा सर्व प्राण्यांच्या आजाराचे निदान, उपचार, प्राण्यांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुत्पादन, प्राण्यांची हाताळणी ही कामे व्हेटच्या अखत्यारीत येतात. व्हेटरनरियन्स हे खरे डॉक्टर आहेत. व्हेटरनरीचा अभ्यासक्रम मानवी वैद्यकीय पेक्षा जास्त विस्तृत आहे. त्यामध्ये MBBS सारखा मानव ही एकाच प्राण्याशी संबंधित अभ्यास नाही. MBBS ला फक्त माणसाचा अभ्यास करता, माणूस हा एकच प्राण्याचा अभ्यास करता. तर व्हेटरनरी सायन्सच्या अभ्यासात विविध प्राण्यांच्या शरीर रचनेचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास समाविष्ट आहे. खूप वास्ट अभ्यासक्रम आहे पहा. कुठल्याही विषयात PhD करणाऱ्याला डॉक्टर ही उपाधी मिळते. फिजिशियन्सनाही डॉक्टर म्हटले जाते. त्याच धर्तीवर ज्यांच्याजवळ डॉक्टर ऑफ व्हेटरनरी मेडिसिन DMV ही पदवी आहे त्यांनाही डॉक्टर संबोधले जाते. आपल्याकडे ही DME पदवी मिळत नाही. अमेरिकेतली पदवी आहे ही DMV, डॉक्टर ऑफ
व्हेटरनरी मेडिसिन. प्रत्यक्षात फिजिशियन्स जे मानवी शरीर उपचार करतात त्यांना डॉक्टर, तर प्राण्यावर उपचार करतात त्यांना व्हेट असे संबोधले जाते. व्हेटरनरी मध्येही स्पेशलायझेशन करता येते. कंपॅनियन ॲनिमल व्हेटरनरियन्स हे फक्त पाळीव प्राण्यावर उपचार करतात. इक्वाईन व्हेटरनरियन हे फक्त घोड्यांवर उपचार करतात. फूड ॲनिमल व्हेटरनरियन हे शेळ्या, बकऱ्या, गायी, बैल, डुक्कर या फार्म ॲनिमल्सवर उपचार करतात. फूड सेक्स अँड इन्स्पेक्शन्स व्हेटरनरियन प्राण्यांशी संबंधित आजार, त्यांचा प्रसार इत्यादीवर उपचार आणि त्याचा प्रतिबंध याबाबत संशोधन करतात. रिसर्च व्हेट हे प्रयोगशाळात काम करतात आणि प्राण्यावरील ऑपरेशनची नवनवीन तंत्रे शोधून काढतात. त्याचबरोबर डेअरी संशोधन संस्था, मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन, डुक्कर पालन, दूध उत्पादन कंपन्या, फार्म्स मध्ये नोकरीच्या सल्लागाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. भारतात देखील या क्षेत्रात विशिष्ट बाबतीत स्पेशलायझेशन करता येते. त्यामध्ये दुग्ध उत्पादन, अंडी उत्पादन, मटण इत्यादीचा समावेश होतो. हे निर्विवाद सत्य आहे की अशा या मोठमोठ्या फार्म्सवरील प्राण्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशिक्षित व्हेटवरच असते. शासकीय विभागातही पब्लिक हेल्थ प्रोफेशनल्स म्हणून नोकऱ्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये व्हेटच्या सेवा प्राणी संग्रहालय, नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज इत्यादीमध्ये उपयोगात आणल्या जातात. डिफेन्समध्येही घोड्यांचा आणि कुत्र्यांचा वापर केला जातो. तेथेही व्हेट्सना चांगल्या संधी आहेत. इतर बऱ्याच संस्था, झुऑलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी नोकरीसाठी वाव असतो. व्हेटरनरी डॉक्टर्सना अमेरिकेत वर्षाला $50,000 ते $80,000 म्हणजे साधारण 15 लाख ते 56 लाख रुपयापर्यंत पगार मिळतो, तर भारतात 2 ते 6 लाख रुपयापर्यंत पगार मिळतो. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भारतात तुम्हाला BVSC&H बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी BVS and AH व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी ही पदवी मिळवावी लागेल. आणि यशस्वी होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्याजवळ शारीरिक क्षमता चांगली हवी. प्राण्यांच्या बद्दल खरोखरच तुम्हाला जिव्हाळा हवा. प्राण्यांच्यात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात हवे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, इतरांच्या बरोबर काम करण्याची तयारी, प्राण्यांच्या कलाने घेण्याचा धीर, सहनशक्ती इत्यादी गुण तुमच्याजवळ असायलाच हवेत. BVSC&AH बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी हा कोर्स 5.5 वर्षाचा आहे. इंटर्नशिपसह प्रवेशासाठी पात्रता आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी या विषयासह 12वी उत्तीर्ण आणि सोबत नीट या राष्ट्रीय पातळी परीक्षेतील योग्य तो स्कोर, नीटच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला जातो. यासोबत त्या राज्यांच्या CET आहेतच. CET होत्या, आता मात्र फक्त नीटच आहे. नीट शिवाय तुम्हाला कुठल्याही आधारावर प्रवेश दिला जाणार नाही. नीट मधला स्कोर हा अत्यंत आवश्यक आहे. आणि आता शेवटची मेडिसिन मधली शाखा आहे ती म्हणजे औषधशास्त्र, फार्मसी, बी फार्मा. फार्मसीचा अभ्यास औषधे शोधून काढणे, तयार करणे, त्यांच्या शुद्धतेची आणि ताकदीची तपासणी करणे, डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे रुग्णांना औषधाची विक्री करणे, डॉक्टरांना औषध विषयक सल्ला देणे इत्यादी कार्याशी संबंधित आहे. पुढे एम फार्मा केल्यानंतर औषध निर्मिती कंपन्यात औषध निर्मिती उत्पादन प्रमुख म्हणून नोकरी मिळू शकते. संशोधनास वाव मिळू शकतो. बी फार्म केल्यावरही औषध निर्मिती कंपन्यात नोकरी मिळू शकते. तसेच स्वतःचे स्वतंत्र औषध विक्रीचे दुकानही उघडता येते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चांगली बुद्धिमत्ता, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, मनाची शास्त्रीय बैठक, एकाग्रता, जबाबदारी जाणीव, भरपूर कष्ट करण्याची तयारी, धीर धरण्याची तयारी हे गुण तुमच्या अंगात बांधवावे लागतील. सदर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी त्या वेळी शासनाने प्रसिद्ध केलेल्या धोरणानुसार प्रवेश अर्ज करावा लागतो. बी फार्मच्या प्रवेशासाठी 12वी सायन्स महाराष्ट्र सरकारची MHCET किंवा राष्ट्रीय पातळीवर नीट यापैकी कोणतीही एक परीक्षा नॉन झिरो स्कोअरसह उत्तीर्ण करावी लागेल. नॉन झिरो स्कोअर म्हणजे एक जरी मार्क पडला तुम्हाला नीटला किंवा MHCETला तरी तुम्ही प्रवेशासाठी पात्र ठरता. नंतर मग स्पर्धेनुसार तुमच्या एकूण मार्कांच्या आधारावर तुम्हाला फायनल प्रवेश दिला जातो. मित्रांनो,
आतापर्यंत आपण जगातली सगळ्यात महत्वाची करिअर, मेडिकल करिअर किंवा करिअर इन मेडिसिन याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. जरी व्हिडिओ मोठा असला तरी माहिती तशी थोडक्यातच दिलेली आहे. मेडिसिन मध्ये कुठल्या कुठल्या शाखा आहेत, कुठल्या कुठल्या पॅथीज आहेत, कुठलं स्पेशलाइज नाही याची माहिती मी दिलेली आहे. ती वाचून समजून घ्या. म्हणजे पुढं मेडिसिन मधली, मेडिकल मधली बेसिक डिग्री केल्यानंतर तुम्हाला जे स्पेशलायझेशन करायचं आहे ते कुठल्या क्षेत्रात, तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात उपलब्ध आहे का याबद्दल तुम्हाला आत्ताच आत्मविश्वास येईल. आणि त्यानुसार जर निवड केली तर तुमची करिअर नक्कीच दैदिप्यमान होईल. तुमचे मेडिकल मधली करिअर यशस्वी हो, तुमच्या मनाजोगती हो, तुम्हाला तुमची सारी सुख स्वप्न याची देही, याची डोळा पूर्णत्वास जावो अशी तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. टेक केअर. गॉड ब्लेस यू.